मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम निवडणूक लढवत आहेत। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील त्यांचे समर्थक आणि ज्युनियर वकील परवेज कुरनूरकर यांनी मुंबईत ठिय्या मारला आहे। परवेज कुरनूरकर हे मुंबईत थांबून आपले गुरु उज्ज्वल निकम यांच्यासाठी प्रचार करत आहेत। कुरनूरकर यांनी उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील माहीम दर्गा येथे नेऊन दर्शन घडवून आणले। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना यांचा समावेश आहे। हाय प्रोफाईल लोकांच्या या मतदारसंघात उज्ज्वल निकम उमेदवार आहेत। उज्ज्वल निकम यांनी आजवर अनेकांना न्याय मिळवून दिला आहे। निवडून आल्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी काम करतील असा विश्वास ॲडव्होकेट कुरनूरकर यांनी व्यक्त केला आहे। बहुत बहुत धन्यवाद। मैं उज्ज्वल निकम और मैं आपका सबका पूर्ण आभारी हूँ और मेरी ये कोशिश रहेगी कि हमारा देश का नाम भवितव्य कैसे उज्जवल हो और आपके लिए मैं ज़रूर झगड़ूंगा अगर मैं चुन के आया तो। लेकिन मेरा मानना है कि हमारे देश में सर्वधर्म भाव के लोग रहते हैं और हमारे देश को स्वातंत्र सभी लोग रिलीजन कास्ट ने दिया है। अमन शांति कैसे बरकरार रहेगी ये आज देश के लिए बहुत इम्पोर्टेंट चीज़ है। कई बातें ऐसी रहती है चुनाव के दरमियान सियासी के दरमियान कुछ बातें कही जाती है और उसमें हमें शांति रखना चाहिए। और आज तक मैंने कई संगीन केसेस चलाए लेकिन मैंने कभी ये भेदभाव किया नहीं। अभी नगर का शेख वकील साहब की केस चल रहा हूँ, इनका मर्डर हुआ और ऐसे कई मामले मैंने चलाए थे और मेरा ये भी हमेशा ये रहा कि अगर कोई बेकसूर है तो उसे तुरंत छोड़ना चाहिए और मैंने ऐसे स्टेप्स कई केसेस में लिए हैं कि मैं चुन के आओ ना आओ वो बात छोड़ दीजिए, पर अगर राजनीति में मैं हूँ तो आपके हक के लिए हमेशा लड़ूंगा। और उज्ज्वल निकम किस तरह से लड़ता है ये आपको पता है, सब देखते हैं। अभी तक तो मैं सरकार की तरफ से लड़ता था लेकिन अब आम आदमी के लिए लड़ूंगा, इतना आपको बाबा की ये साक्ष्य है उसके लिए बस मैं ज्यादा कुछ कहूँगा नहीं। अब हमारे उज्ज्वल निकम साहब को बड़े मतदान मतलब बड़े एक इसे लेवल पे पहुंचाए और बड़े इससे जीत के भारी मतों से विजय बने, सबका साथ रहेगा, सबका विकास रहेगा। और परवेज भाई तो हमारे जब सोलापुर हमसे इतने मोहब्बत प्यार करते, सोलापुर को केस को गया कि परवेज भाई आ गए, क्या है परवेज पिताजी बहुत सीरियस आते हैं, अभी यहाँ खुद चल के आए। मैंने कहा परवेज भाई तुम काय को तकलीफ ले रहा, तुम जूनियर वकील है, तुम स्टडी में कॉन्सेंट्रेट करो। नहीं साहब आप खड़े तो मैं आ जाऊँ। इतना लोगों का प्यार मुझ पर है। परवेज भाई का परसों मेरा इवेंट था उसके लिए भी आए थे, बोले मगर निगम जी जा रहे हैं फॉर्म भरने तो उधर चले गए, आए ना मुझे मिले थे वहाँ उधर ही चले। ॲडव्होकेट परवेज कुरनूरकर मी सोलापूरहून आलेला आहे। ॲडव्होकेट पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब उत्तर मध्य मुंबई येथून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत। साहेबांकडे मी प्रॅक्टिस केलेली आहे, साहेबांचा मी ज्युनियर आहे। साहेबांचा जो नेचर आहे तो एक व्यक्तिविशेष म्हणून जर साहेबाकडे आपण बघितलं तर साहेब खूप मनमिळावू, प्रेमळ आणि कोऑपरेटिव्ह नेचरचे आहेत। साहेबांनी आत्तापर्यंत जो त्यांचा कामाचा दरारा आहे तो दरारा पाहिल्यानंतर मला पूर्ण खात्री साहेबांबद्दल आहे की ते जेव्हा लोकसभेत निवडून जातील त्यावेळेला भरघोस मतांनी जेव्हा आपण निवडून द्याल त्यांना तेव्हा ते संसदमध्ये गेल्यानंतर एक जे आम आदमी ज्याला म्हणतो आपण त्या आम आदमीसाठी ते लढणार आहेत। कारण मी मध्यंतरी त्यांना माहीम दर्गा येथे घेऊन गेलो होतो दर्शनासाठी, तर ते एक धर्मनिरपेक्ष त्यांची वृत्ती आहे आणि तिथे गेल्यानंतर साहेबांनी असे सांगितले की भारताला जे स्वतंत्रता मिळवण्यासाठी हिंदू मुस्लिम सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता। ही वृत्ती साहेबांची, ही विचार करण्याची पद्धत साहेबांची आहे। त्यामुळे आणि साहेबांनी हे सुद्धा सांगितलं त्यामध्ये
खास करून मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की मी निवडून येऊ दे किंवा न येऊ दे, आजपर्यंत मी जे आम जनतेसाठी मी लढणार आहे. मी आजपर्यंत गुन्हेगारांच्या विरोधात लढत आलेलं आहे. आता यानंतर मी एक आम आदमीसाठी लढणार आहे, आम जनतेसाठी लढणार आहे. तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे कि साहेबांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यायला. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.